आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत बेली फॅट किंवा पोटाजवळ जी चरबी वाढते त्याच्या मागची काय काय कारणं आहेत. हा आजार खूप कॉमन आहे. इनफॅक्ट तुम्ही बघाल की बऱ्याच जणांना हे बेली फॅटचा त्रास असतो. बरेच जण इव्हन बारीक असतात तरीही त्यांची पोटावरची चरबी वाढलेली असते किंवा पोट सुटलेलं असतं. तर ह्या मागची काय कारण आहेत ते बघूया. कारण बेली फॅट वाढल्यामुळे खूप जास्त प्रमाणात आजार तुम्हाला होऊ शकतात, जसं टाईप 2 डायबिटीज, फॅटी लिव्हर, किडनीचे आजार, असे मोठे आजार तुम्हाला हे बेली फॅटमुळे होऊ शकतात. त्यामुळे बेली फॅट कमी करणं खूप गरजेचं आहे. सो या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत बेली फॅट वाढण्यामागची काय काय कारणं आहेत. बेली फॅट वाढणं किंवा पोटाच्या सभोवती चरबी वाढणं ह्यामागे 5 प्रमुख कारणं आहेत. सगळ्यात पहिलं जे कारण आहे ते म्हणजे कर्बोदक किंवा कार्बोहायड्रेट्स ह्याचं प्रमाण आपल्या आहारामध्ये अधिक असणं. आपण नेहमी बघतो आपलं जे भारतीय पद्धतीचं जेवण आहे त्याच्यामध्ये आपण कर्बोदक जास्त प्रमाणात घेतो. म्हणजे भात किंवा चपात्या, भाकरी ह्याचं प्रमाण जास्त असतं आणि भाज्या, प्रोटीन्स, हेल्दी फॅट्स याचं प्रमाण खूप कमी असतं. आणि हे जास्त प्रमाणात साखर किंवा कर्बोदक खाल्ल्यामुळे पोटावरची चरबी वाढत जाते. कारण आपण खातो तेव्हा त्यामार्फत आपल्याला कॅलरीज मिळत असतात आणि ह्या कॅलरीज फॅटमध्ये कन्वर्ट होतात आणि हे फॅट स्पेशली आपल्या लिव्हरमध्ये जमा होतं. त्याला आपण ग्लायकोजन असं म्हणतो. आणि जे फॅट वापरलं जात नाही ते हळूहळू लिव्हरच्या सभोवती, त्यानंतर आपले ऑर्गन्स आहेत म्हणजे पोटाच्या सभोवती किंवा पॅनक्रियाज आहेत म्हणजे स्वादुपिंड आहे, तर अशा ऑर्गन सभोवती जमा व्हायला लागतं. त्यासोबतच हे आपल्या स्किनच्या लेअरमध्ये आणि मसल्समध्ये जमा व्हायला लागतं. आणि सर्वात प्रथम ही जी चरबी आहे ती आपल्या पोटाच्या सभोवती जमा व्हायला लागते. त्यामुळे तुम्ही खूप जास्त प्रमाणात जर साखरेचं किंवा कर्बोदकांचं सेवन करत असाल तर तुम्हाला हा बेली फॅट किंवा पोटावरची चरबी तुमची वाढू शकते. दुसरं जे कारण आहे ते म्हणजे एका जागी तासनतास बसणं. सो आपण बघतो आजकाल बरेच जण वर्क फ्रॉम होम किंवा एका जागी तासनतास बसून काम करत असतात. त्याला सिडेंटरी लाईफस्टाईल असं म्हणतात. तर यामुळे काय होतं, एका जागी जास्त वेळ बसल्यामुळेही कॅलरीज बर्न होत नाही आणि बेली फॅटचा त्रास होऊ शकतो. तिसरं जे कारण आहे ते म्हणजे रिफाइंड ऑइलचा वापर करणं. सो तुम्ही जेवण बनवण्यासाठी जर रिफाइंड ऑइलचा वापर करत असाल तर त्यामुळेही शरीराला खूप जास्त अपाय होऊ शकतात. जसं रिफाइंड ऑइल्स बनवण्यासाठी खूप जास्त प्रक्रिया त्यावर करावी लागते. खूप केमिकल्स ऍड करावे लागतात जेणेकरून त्याचा वास, त्याचा जो कलर आहे किंवा थिकनेस आहे कमी करण्यासाठी हेक्झेन, कॉस्टिक सोडा, ब्लिचिंग अर्थ असे खूप सारे केमिकल्स यामध्ये ऍड केले जातात. आणि ह्या केमिकल्सचा साईड इफेक्ट किंवा याच्यामध्ये ट्रान्स फॅटचं प्रमाण असतं आणि ह्या ट्रान्स फॅटमुळे पण तुम्हाला बेली फॅट किंवा पोटावरची चरबी तुमची वाढू शकते. त्यानंतर चौथं जे कारण आहे ते म्हणजे एक्सरसाइज न करणं. सो स्टडीजमध्ये असं पाहिलं गेलंय की फक्त 5% लोक रेग्युलर एक्सरसाइज करतात. रेग्युलर एक्सरसाइज न केल्यामुळे पण ओव्हरऑल बॉडी फॅट पर्सेंटेज म्हणजे ओव्हरऑल शरीरावरची चरबी वाढू शकते. पाचवं आणि खूप महत्वाचं जे कारण आहे ते म्हणजे स्ट्रेस. स्ट्रेसमुळे कॉर्टिसॉल नावाचा हॉर्मोन जो आहे तो आपल्या शरीरामध्ये वाढतो आणि या कॉर्टिसॉलचं काम असतं स्ट्रेसला नियंत्रणात ठेवणं. म्हणजे जेव्हा तुम्ही खूप जास्त प्रमाणात स्ट्रेस घेता तेव्हा हे कॉर्टिसॉलचं प्रमाण वाढतं आणि हे कॉर्टिसॉल वाढल्यामुळेही बेली फॅटचा त्रास होऊ शकतो. कारण कॉर्टिसॉल हॉर्मोन जो आहे तो आपला मेटाबॉलिझम स्लो करतं आणि फॅट बर्निंगची प्रोसेसही कमी होते. ओव्हरऑल वेट वाढू शकतं आणि बेली फॅट तर वाढतच वाढतं त्याच्यामुळे. त्यामुळे ही प्रमुख 5 कारणं आहेत ज्याच्यामुळे बेली फॅटचा त्रास होऊ शकतो. सो आता आपण जाणून घेऊ की बेली फॅट कमी करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे. सर्वात प्रथम कार्बोहायड्रेट किंवा साखरेचं प्रमाण तुमच्या आहारामधून तुम्ही खूप कमी केलं पाहिजे. भात, चपाती हे खाणं कमी केलं पाहिजे आणि प्रोटीन्सचं इंटेक किंवा प्रोटीन्सचं प्रमाण वाढवलं पाहिजे. त्यासोबतच हेल्दी फॅट्स, नट्स, आल्मंड, वॉलनट, त्यानंतर सीड्स जे आहेत, चिया सीड्स आहेत किंवा फ्लॅक्स सीड्स आहेत हे तुम्ही रेग्युलरली घ्यायला पाहिजेत. त्यानंतर फिश आहे, एग्स आहेत. तर असं प्रोटीन आणि हेल्दी फॅट ज्याच्यामध्ये जास्त आहे असे पदार्थ तुम्ही तुमच्या आहारामध्ये रेग्युलरली खायला हवे. त्यानंतर रेग्युलर एक्सरसाइज करणं. कुठल्या ना कुठल्या प्रकारची काहीतरी रेग्युलर एक्सरसाइज तुम्ही करायला सुरुवात केली पाहिजे. तुम्ही योगा करू शकता, स्ट्रेचिंग एक्सरसाइज करू शकता किंवा जॉगिंग करू शकता. सो रेग्युलर एक्सरसाइज करणं गरजेचं आहे ज्यामुळे ज्या अति प्रमाणात कॅलरीज आपण घेतो त्या बर्न होण्यासाठी आपल्याला मदत होते. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे एका जागी जास्त वेळ बसणं टाळलं पाहिजे. तुम्हाला जर बसून काम असेल तर तुम्ही थोड्या वेळाने ब्रेक घेऊ शकता, थोडं फिरून येऊ शकता, थोडं चालू शकता. सो एका जागी जास्त वेळ बसणं नक्कीच टाळलं पाहिजे. त्यानंतर रिफाइंड ऑइल्स खाणं कमी केलं पाहिजे. त्या जागी तुम्ही घाण्याचं तेल, खोबऱ्याचं तेल किंवा तूप वापरू शकता जेवण बनवण्यासाठी. कारण हे सगळे जे तेल आहे ते हेल्दी आहे आणि रिफाइंड ऑइल जे आहे ते आपल्या शरीरासाठी घातक असतात. आणि लास्ट जे आहे ते म्हणजे स्ट्रेस कमी करणं. सो स्ट्रेस कमी करणं एवढं इझी नाहीये, पण तुम्ही जर रेग्युलरली योगा करत असाल, मेडिटेशन करत असाल तर त्यामुळे स्ट्रेस कमी व्हायला नक्कीच मदत होते. आणि त्यासोबतच अश्वगंधा नावाचा एक सप्लिमेंट आहे किंवा एक हर्ब आहे
ते तुम्ही घेऊ शकता. अश्वगंधामुळे पण आपल्याला स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी किंवा स्ट्रेस कमी करण्यासाठी खूप मदत होते. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्की फॉलो करा जर तुम्हाला बेली फॅटचा त्रास होत असेल तर. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.